विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोएट्री सेक्शनमधील 2.5 फादर रिटर्निंग होम ही कविता अभ्यासणार आहोत. फादर रिटर्निंग होम ही कविता दिलीप चित्रे या लेखकाने लिहिलेली आहे, या कवीने लिहिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण दिलीप चित्रे या कवीविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर ही कविता लाईन टू लाईन आपण अभ्यासणार आहोत. तर चला आपण पाहूया दिलीप चित्रे या कवीविषयी माहिती. दिलीप चित्रे वॉज बॉर्न इन 1938 अँड डाईड इन 2009. दिलीप चित्रे या कवीचा जन्म 1938 आणि मृत्यू 2009 झाला. ही वॉज अ सेलिब्रेटेड बिलिंग्वल पोएट अँड अ ट्रान्सलेटर विथ अ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. दिलीप चित्रे या कवीला दोन्ही भाषेमधील सखोल असं ज्ञान होतं. त्यांनी मराठीतील काही साहित्य पोएम्स ह्या इंग्लिशमध्ये भाषांतरित केल्या. त्याचबरोबर इंग्लिशमधील काही लिखाण त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेलं आहे किंवा केलेलं होतं. His versatile creativity extend to painting, filmmaking and his notable contribution as a magazine columnist. दिलीप चित्रे यांचं व्यक्तिमत्व हे विविध गुणांनी संपन्न होतं आणि त्यामुळेच दिलीप चित्रे यांना पेंटिंग असेल, फिल्म मेकिंग असेल याबद्दल ज्ञान होतं. त्याचबरोबर त्यांनी पुढे जाऊन मॅगझिनमध्ये म्हणजे मासिकामध्ये ॲज अ कॉलमनिस्ट म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकॅदमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेज तुका. पुढे दिलीप चित्रे यांना मानाचा जो काही साहित्य अकॅदमी अवॉर्ड आहे तो त्यांच्या कवितांसाठी, त्याचबरोबर त्यांनी जे सेज तुका हे पुस्तक भाषांतरित केलं होतं त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, की ज्याच्यामध्ये सेज तुका या पुस्तकामध्ये त्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचं भाषांतर केलेलं होतं. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी मराठीतील जे काही संत आहेत त्या संतांचंसुद्धा साहित्य त्यांनी भाषांतरित केलं होतं. एक्झाईल, ॲलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. त्यांच्या लिखाणाचा मुख्य हेतू किंवा मुख्य आशय हा एक्झाईल हद्दपार असेल, ॲलिनेशन परकेपणा असेल, सेल्फ डिसइंटिग्रेशन आणि डेथ हा होता. आता जी पोएम आपण अभ्यासणार आहोत त्या पोएमबद्दल छोटीशी माहिती पाहूया. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. जी पोएम आपण अभ्यासतोय फादर रिटर्निंग होम, ही पोएम ट्रॅव्हलिंग इन अ केज या पुस्तकातून घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबअर्बन कम्युटर. या कवितेमध्ये कवींनी एका सर्वसामान्य नागरी भागामध्ये म्हणजे शहराचा उपनगरामधील एका सर्वसामान्य कम्युटर की जे लोक नित्यनेमाने कामासाठी बसने किंवा ट्रेनने प्रवास करतात, अशा लोकांना आपण कम्युटर म्हणतो. तर अशा नागरी भागामध्ये म्हणजे उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कम्युटरच्या जीवनाचं वर्णन कवीने कवितेमध्ये केलेलं आहे. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटेबल डेली रुटीन. या कवितेमध्ये त्यांनी त्या सर्वसामान्य व्यक्तीचं जे काही जीवन आहे, मग ते नीरस आहे, रटाळ आहे, थकवा आणणार आहे किंवा इक्वली पिटेबल डेली रुटीन म्हणजे आपल्याला त्याचं डेली रुटीन पाहिल्यानंतर मनामध्ये दया
सुद्धा निर्माण होते याचंही वर्णन त्यांनी किंवा चित्रण म्हणूया आपण केलेलं आहे. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड ॲलिनेशन ॲट होम. आणि या कवितेमध्ये घरामध्ये सुद्धा त्यांना कसा परकेपणा येतो त्याचंही वर्णन आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू दॅट स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. म्हणजे थकून भागून आल्यानंतरसुद्धा त्यांना घरामध्ये, त्या सर्वसामान्य व्यक्तीला घरामध्ये शिळे अन्नच खावे लागते. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीबरोबर घरातील जे काही सदस्य असतील ते कुठल्याही प्रकारचं संभाषण करत नाही आहेत. ही चिल्ड्रन रेफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्डवर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिट्राय इन टू सॉलिट्यूड. त्यांच्या घरामधील असणारी त्यांची जी मुलं आहेत तेही त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारचं आनंद दुःख व्यक्त करत नाहीत किंवा शेअर करत नाहीत. आणि त्यातूनच त्यांना घरामध्ये राहूनसुद्धा, सर्व व्यक्तीमध्ये राहूनसुद्धा एकटेपणा आलेला आहे. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. आणि हा जो काही दुःखद असा एकाकीपणा आहे, एकटेपणा आहे, तो या भौतिक जगाचं एक प्रतीक आहे. तर आता आपण पाहूया ही पोयम लाईन टू लाईन. फादर रिटर्निंग होम. वडिलांचा परतीचा प्रवास. फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. कवी इथं म्हणतोय की माझे वडील हे उशिरा येणाऱ्या ट्रेननी प्रवास करत. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आणि त्यांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास अगदी दुःखद आहे. कारण दिवसभर काम केल्यानंतरही त्यांना उशिरा येणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. आणि तो प्रवाससुद्धा त्यांना उभे राहून करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असणारे जे काही कम्युटर्स असतील, जे नित्यनेमाने कामासाठी बाहेर पडणारे व्यक्ती असतील, ते सुद्धा एकमेकाशी कुठल्या प्रकारचं शेअरिंग करत नाहीत किंवा संभाषण करत नाहीत. अशा गर्दीमध्ये त्यांना प्रवास करावा लागतो. सबअर्ब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. ज्यावेळेस कवीचे वडील हे लोकल ट्रेनमधून प्रवास करतात त्यावेळेस त्यांना बाहेरचं दृश्य दिसतं, परंतु ते दृश्य पाहून ते न पाहिल्यासारखं करतात किंवा पाहत नाहीत. कारण त्याचं असं आहे की तेच ते दृश्य पाहून त्यांना कंटाळा आलेला आहे. त्या दृश्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्टिंगपणा त्यांना जाणवत नाही. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books. त्यांचे जे कवीच्या वडिलांचे जे कपडे आहेत ते ओलसर आहेत. त्यांच्याकडे असणारा जो काही रेनकोट आहे, ब्लॅक कलरचा रेनकोट आहे, तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा चिखलाने माखलेला आहे. आणि त्यांच्याकडे असणारी जी बॅग आहे ती सुद्धा पुस्तकांनी भरलेली आहे. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the train. आणि कवी इथे म्हणतो की माझ्या वडिलांची जी दृष्टी आहे ती दृष्टीसुद्धा त्यांच्या वयामुळे कमी झालेली आहे. तरीसुद्धा ते घाई करून घराकडे येण्याचा प्रयत्न करतात. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. मी त्यांना रेल्वेमधून किंवा ट्रेनमधून उतरताना पाहतो. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. जसं एखाद्या वाक्यातील, एखाद्या मोठ्या वाक्यातील एखादा अनवॉन्टेड किंवा अननेसेसरी शब्द बाहेर काढावा, तसे माझे वडील हे त्या भरगच्च अशा असणाऱ्या ट्रेनमधून खाली उतरतात. त्यांच्या खाली उतरण्याने इतर कम्युटर्सना
इतर पॅसेंजर्सला कुठलाही फरक पडत नाही. हिअर तर इथं या ओळीमध्ये लाईक अ वर्ड नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. ह्या ओळीमध्ये कवींनी आपल्या वडिलांची तुलना ही एका मोठ्या वाक्यातील अननेसेसरी शब्दांशी केलेली आहे. म्हणजे इथे कवीने सिमिली हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. इट मीन्स हिअर पोएट यूज्ड simile figure of speech because like is word used here. And another thing is that he compared his father with a word असे आपण म्हणू शकतो. He hurries across the length of grey platform, crosses the railway line, enters the lane. His chappals are sticky with mud but he hurries onward. खाली उतरल्यानंतर, रेल्वेच्या खाली उतरल्यानंतर किंवा ट्रेनच्या खाली उतरल्यानंतर ह्या कवीचे वडील घराकडे येण्यासाठी प्लॅटफॉर्म पार करतात. त्याचबरोबर रेल्वे लाईन्स, काही रेल्वे लाईन्ससुद्धा त्यांना पार कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर ते रस्त्यावरती येऊन थांबतात. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. त्यांची जी काही पायातली चप्पल आहे ती मड म्हणजे चिखलानी माखलेली आहे, परंतु त्यांना घराकडे घाई करण्यापासून थांबवू शकत, ती चप्पलसुद्धा त्यांना थांबवू शकत नाही. तर ह्या पहिल्या स्टांजामधून आपल्याला काय लक्षात येतं तर की इतर हजारो लोकांप्रमाणेच कवीचे वडीलसुद्धा थकून भागून उभ्याने प्रवास करून संध्याकाळी घरी परततात. त्यांचे कपडे हे घामाने भिजलेले आहेत, चिखलाने मळलेला रेनकोट आहे आणि कोंबलेल्या पुस्तकामुळे फाटायला आलेली बॅग असा त्यांचा अवतार असतो. तरीसुद्धा ते शून्य नजरेने बाहेर बघतात, खाली उतरतात, घाईने घराकडे निघतात. त्यांची चप्पल ही चिखलाने माखलेली आहे तरीसुद्धा कवीचे वडील तशीच वाट काढत पुढे चालत आहेत. तर ह्या पहिल्या स्टांजामधून कवीने आपल्या वडिलांचं दुःखद प्रवास हा वर्णन केलेला आहे. आता कवितेच्या दुसऱ्या स्टांजामध्ये लेखक म्हणतात, होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. घरी आल्यानंतर कवीचे वडील जी डेलीचा जो चहा आहे ते पितात. इटिंग अ स्टेल चपाती रीडिंग अ बुक. त्याच्यानंतर शिळी पोळी खातात आणि पुस्तक वाचण्यास सुरुवात करतात. तर या लाईनमधून आपल्याला काय समजतं की घरी आल्यानंतर सुद्धा कवीच्या वडिलांची कुणीही प्रेमाने स्वागत करत नाही. त्याचबरोबर त्यांची फारशी विचारपूससुद्धा केली जात नाही, हे या लाईनमधून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. ते कवीचे वडील त्याच्यानंतर न्हाणीघरात जातात, अगदी विचारमग्न होतात. कंटेम्पलेट म्हणजे थिंक डीपली. ते न्हाणीघरात गेल्यानंतर अतिशय मग्न होऊन विचार करतात. मॅन्स इन्स्ट्रीजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड कमिंग आउट इट ट्रिम्बल्स ॲट द सिंक. म्हणजे न्हाणीघरातून वापस आल्यानंतर किंवा वापस येत असताना ते विचार करतात की जगाच्या गर्दीमध्ये आपण किती एकटे आहोत याचा ते विचार करतात. आणि कमिंग आउट ही ट्रिम्बल ॲट द सिंक. बाहेर येत असताना त्यांचे हात हे किंचित वयामुळे थरथर कापतात. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंज टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय झाल्यामुळे त्यांचे हात आता थरथर कापू लागलेले आहेत. हिज सुलेन
चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. आता त्यांची मुलं मात्र कुठल्याही प्रकारचं शेअरिंग हे त्यांच्याशी करत नाहीत. काही जे सिक्रेट असेल, काही जोक्स असतील, हे सुद्धा त्यांच्यासोबत शेअर करत नाहीत. आणि पुढे जाऊन लेखक असं म्हणतो, ही विल नाव गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सिस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन, थिंकिंग ऑफ नॉमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. म्हणजे आता ते रेडिओ ऐकत, कवीचे वडील हे रेडिओ ऐकत शेवटी झोपेच्या अधीन होतात. कुटुंबाचे आणि त्यांचे जरी मायेचे संबंध नसले तरी झोपेत मात्र ते त्यांच्या भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्यांची स्वप्ने पाहतात. तर थोडक्यात कवीनी आपल्या वडिलांची स्थिती किंवा वडिलांचं कुटुंबामध्ये असलेलं स्थान हे या प्रसंगातून किंवा ह्या कवितेच्या माध्यमातून रेखाटलेलं आहे. आता ह्या पोयममध्ये किती फिगर्स ऑफ स्पीच आहेत किंवा कोणते फिगर ऑफ स्पीच आहेत ते आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली देर आर 2 स्टांजाज इन दिस पोयम. या पोयममध्ये 2 स्टांजा आहेत आणि ह्या 2 स्टांजामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स आहेत किंवा 2 वेगवेगळ्या दृश्य आहेत असं आपण म्हणूया किंवा घटना आहेत असं म्हणू 2 दृश्य आहेत असं आपण म्हणू शकतो. तर पहिला जो पार्ट आहे किंवा जो पहिला स्टांजा आहे त्याच्यामध्ये कवीनी त्यांचे वडील त्यांचे वडील घराबाहेर कसा वेळ घालवतात हे दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या स्टांजामध्ये इन द सेकंड स्टांजा द पोएट डिस्क्राइब्स हिज टाईम इन हिज होम. आणि दुसऱ्या स्टांजामध्ये त्यांनी वडील हे घरामध्ये कोणत्या पद्धतीने वेळ घालवतात याचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या कवितेमध्ये मेनली 3 फिगर ऑफ स्पीच आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1चा फिगर ऑफ स्पीच आहे तो म्हणजे ॲलिट्रेशन, म्हणजे अनुप्रास आपण त्याला म्हणतो. तो पहिल्या लाईनमध्ये आहे, माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन स्टँडिंग अमॉंग द सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. म्हणजे पहिली जी लाईन आहे, माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन, याच्यामध्ये जे टी आहे, टी इज द साऊंड रिपीटेड. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन मीन्स ट्रॅव्हल्स टी द आणि त्याच्यानंतर ट्रेनचं टी. हिअर or in this line the poet used alliteration figure of speech because the sound T is repeated. त्याच्यानंतर alliteration figure of speech हा पुढेही तिसऱ्या लाईनमध्ये वापरलेला आहे किंवा यूज केलेला आहे. सब ऑफ स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. सब ऑफ स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. ही इथे सुद्धा यस इज द साऊंड रिपीटेड. सबब्स स्लाइड, यस साऊंड इज रिपीटेड. देअरफॉर दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. हे सुद्धा अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजे हे 2 ओळीमध्ये ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. त्याच्यानंतर सिमिली हा फिगर ऑफ स्पीचसुद्धा वापरलेला आहे. तो कोणत्या लाईनमध्ये आहे, तर ती लाईन आहे, लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लाँग सेंटेन्स या ओळीमध्ये सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजे लाईक हा वर्ड तिथे आपल्याला पाहायला मिळतो. तर या ओळीमध्ये कवींनी आपल्या वडिलांची तुलना ही एका मोठ्या वाक्यातील अननेसेसरी शब्दाशी म्हणजे कमी महत्त्व असलेल्या शब्दाशी केलेली आहे. इट मीन्स दॅट द पोएट हिअर compared his father with unnecessary word in a long sentence. Therefore this is a example of simile figure of speech.
तर हा एक इथे एक सिमिली फिगर ऑफ स्पीच म्हणजे हा एक फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर रिपिटेशन हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. तो कुठे आहेत किंवा कोणत्या लाईनमध्ये आहे, तर लाईन नंबर 10 and 12. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म, क्रॉस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. ही हरीज म्हणजे येथे वर्ड्स रिपीट झालेले आहेत या ओळीमध्ये. इफ द वर्ड्स आर रिपीटेड इन द लाईन देन दॅट फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड रिपीटेशन. म्हणजे एखाद्या ओळीमध्ये काही वर्ड्स रिपीट झालेले असतील तर तो फिगर ऑफ स्पीच हा रिपीटेशन असतो. म्हणजेच ही हरीज इज रिपीटेड इन लाईन नंबर 10 and 12 and this is used to emphasize the father's eagerness to get home. आणि ही हरीज हा जो शब्द आहे तो काय दाखवतो, तर त्या वडिलांचा जो काही इगरनेस आहे की घराकडे जाण्याचा, त्याला आपण उत्सुकता म्हणतो. तर ती उत्सुकता ह्या 2 शब्दांमधून आपल्याला लक्षात येते. म्हणून हा येथे कवीने पर्पजफुली रिपीटेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. इट मीन्स इथं 3 फिगर ऑफ स्पीच वापरले आहेत: सिमिली, अलिटरेशन अँड रिपीटेशन. आता याच्यावरच्या ज्या काही ब्रेन स्टॉर्म्स ॲक्टिव्हिटी आहेत आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.